वडापाव तर आपण नेहमीच खातो, पण कधी चीज बस्ट वडापाव ट्राय केलाय का? आणि असा भन्नाट वडापाव मी ट्राय केला काल कोपर खैराणीच्या गावडे वडापाव सेंटरमध्ये. पण थांबा, वडापावची चव सांगण्याआधी मी तुम्हाला यामागची गोष्ट सांगतो. कारण हे सेंटर चालवतंय एक कपल. दिवसभर आपली नोकरी सांभाळून संध्याकाळी इथे स्वतःचं हे छोटंसं स्वप्न उभं करतायत. तो डिझायनर म्हणून जॉब करतो. सोबत इन्स्टावरतीही त्याचं ट्रॅव्हल व्लॉगिंगचं चॅनल आहे. तिथे सुद्धा त्याला बऱ्यापैकी फॉलोईंग आहे. ती सुद्धा शिक्षिका म्हणून जॉब करते आणि त्यांच्या मेहनतीमध्ये त्यांची आईसुद्धा त्यांना मदत करते. म्हणजे दिवसभर नोकरी, स्वतःचं काम, स्वतःचे छंद आणि संध्याकाळी हा व्यवसाय, ही धडपड मला खूप भावली. आणि म्हणूनच इथे संध्याकाळी गर्दी दिसते, म्हणजे मेहनतीला लोकांचा प्रतिसाद मिळतोय. आता येऊया या मेहनतीच्या चवीकडे. इथे वडापावचे 4-5 प्रकार आहेत. मी 3 ट्राय केले. सुरुवातीला चीज बस्ट वडापाव, बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम चीझी. चीजचा मस्त क्रिमीपणा फील होतो. नंतर मी ट्राय केला मॅक्सिकन वडापाव. मेयोनीजचा क्रीमी टेक्स्चर, नाचोसचा मस्त क्रंच आणि त्यात गरमागरम वडा. सॉफ्ट, क्रीमी आणि क्रंची असं मस्त एक वेगळं कॉम्बिनेशन होतं. आणि शेवटी आला माझा फेवरेट ठेचा वडापाव. ठेच्याचा झणझणीतपणा आणि वड्याचा मसालेदारपणा एकत्र जेव्हा आला तेव्हा एक वेगळीच चटकदार चव लागली. पण इथून निघताना माझ्या लक्षात फक्त वडापावची चवच नाही, तर या तिघांची मेहनतही राहिली. आईला सोबत घेऊन स्वतःचा कामधंदा सांभाळून हे सगळं मनापासून करणं, ही गोष्ट खरंच कौतुक करण्यासारखी आहे. जर तुम्ही कोपर खैराणे साईडला असाल तर गावडे वडापाव सेंटरला एकदा नक्की भेट द्या आणि या तिघांच्या मेहनतीला सपोर्ट करा. पुन्हा भेटू एका नवीन चवीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त जगा अगदी मनापासून.